श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता पुढील अध्यायामध्ये गरुडाने विचारले, हे प्रभू, सपिंडीकरणाचा विधी सुतकाविषयी काय निर्णय? त्याचप्रमाणे शय्या पद अशा दानासाठी लागणारे साहित्य याचं महत्त्व सांगा. कारण पुढे कलियुग लागणार आहे आणि कलियुग लागल्यानंतर मनुष्य हे ऐकेलच असे नाही, पण तरीही तू मला ते सांग. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीराम जय जय राम. आणि तुझ्या नामाची कळकळ सुद्धा त्या मनुष्याला लागेलच असं नाही. तेव्हा तू मला सांग की मनुष्याच्या उद्धारासाठी काय केलं पाहिजे आणि दानासाठी कुठलं साहित्य लागतं याचं महत्त्व तू मला सांग. तेव्हा भगवंत म्हणता, गरुडा ऐक तर, तो सपिंडीनाचा विधी जो आहे तो मी तुला सांगतो. तो मृतात्मा प्रेत या श्रेणीपासून सुटतो. जर त्याच्यासाठी दान धर्म केलं तर प्रेत या नावापासून त्याची सुटका होते. पितराच्या श्रेणीत दाखल होतो. आधी तो प्रेत असतो, 10 दिवस त्याला प्रेत म्हणतात, आपण नावाने म्हणू शकत नाही. आणि ही सगळं दान धर्मविधी झाल्यावर त्याला पितृलोकामध्ये जागा मिळते. ज्याच्या पिंड ब्रह्मा शिव वगैरेंना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पुत्रांकडून दिली गेलेली दाने त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. जोपर्यंत ब्रह्माला आणि विष्णूला मिळत नाही तोपर्यंत. सपिंडीकरण जोपर्यंत होत नाही तोवर मृताचा पुत्रही अशुद्धच राहतो. कारण असे की सपिंडीकरण केल्याशिवाय सुतकापासून मुक्त होत नाही. म्हणून पुत्राने सुतक संपतेवेळी सपिंडीचा विधी करणे आवश्यक आहे. सुतकाचा काळ कोणासाठी किती आहे ते बघ. ब्राह्मणाला 10 दिवस आहे, क्षत्रिय असेल त्यांना 12 दिवस आणि वैश्य असेल त्यांना 15 दिवस आहे. 1 महिन्याचे सुतक संपूर्ण शुद्ध होतो म्हणे इतर लोक. तसं जास्तीत जास्त सुतक हे मृत व्यक्तीच्या तिथीपर्यंत असतं. 1 महिना तिथी असते सुतक घरच्यांसाठी. ते आपण सवडीनुसार 10-11 दिवस केले, पण तसं खरं 1 महिना असतं. काही जुने लोक आहे बघा, 1 महिना कुठं जात नाही, जातच नाही जुने लोक. सपिंडाशी संबंधित गोत्रास बांधवांचे सुतक 10 दिवसांनी संपते, पण घरच्यांचं 1 महिना असतं. इतर कुल बांधवांचे सुतक 3 रात्रीपर्यंतच असते. आपण म्हणतो लेकींना 3 दिवस आहे, म्हणजे बाकीच्यांना 3 दिवसच असतं, पण आपल्यासाठी 1 महिना आहे. यापेक्षा दूरचे नातेवाईक असतात, त्यांनी 10 संस्कारानंतर स्नान केलं तरी त्यांचं सुतक लगेच संपतं. चौथ्या पिढीपर्यंतचे लोक 10 दिवसापर्यंत, 5व्या पिढीपर्यंतचे 6 दिवस, 6व्या पिढीपर्यंतचे 4 दिवस, 7व्या पिढीपर्यंतचे 3 दिवस आणि 8व्या पिढीतील लोकांना 1च दिवस सुतक असतं. 9व्या पिढीतील लोकांना 2 प्रहरापर्यंत आणि 10व्या पिढीतील लोकांना स्नान केलं तरी त्यांचं सुतक संपतं. सुतक आणि सोवेर म्हणजे यासाठी हे नियम सारखेच आहे. विदेशात गेलेल्या मनुष्याला कुळातील एखाद्याच्या घरातील जन्म वा मृत्यूची बातमी जर 10 दिवसाच्या आत मिळेल तर त्याने 10 रात्रीपर्यंत जेवढे दिवस बाकी उरले असतील तेवढे काळ तरी सुतक पाळायचे. 10 दिवस होऊन गेल्यानंतर बातमी मिळेल तर 3 रात्र सुतक असते. 1 वर्षानंतर बातमी कळली तर फक्त स्नान केले की झाले. एकाचे सुतक असताना जर 6 दिवसात दुसरा मृत्यू झाला तर दोन्हींचे सुतक एकाच वेळी म्हणजे 10व्याच्या दिवशी संपतं. दात न उगवलेल्या बालकाच्या मृत्यूचे सुतक केवळ सचेल स्नान केल्याने संपतं. त्यापेक्षा मोठ्या परंतु जावळ न काढलेल्या बालकाच्या मृत्यूचे सुतक 1 दिवस असतं. जावळ काढले आहे पण मुंज झाली नसलेल्या मृत्यूचे सुतक 3 दिवस असतात.
मुंज झाली असेल तर 10 दिवसापर्यंत असतं. कन्येच्या मृत्यूच्या बाबतीत असा निर्णय आहे की तिच्या जन्मानंतर जावळ काढी तोपर्यंत मृत्यू झाला तर फक्त स्नान करून शुद्धी होते. हा नियम सर्व वर्णांना लागू आहे. जावळ काढल्यानंतर साखरपुडा होईपर्यंतच्या कन्येसाठी 1 दिवसाचं सुतक असतं. जाणत्या मुलीच्या मरणाचे सुतक 3 रात्रीपर्यंत असतं. मरणाचे सुतक पित्याच्या घरी व पतीच्या घरी असे दोन्हीकडे 3च दिवस असतं. विवाह झाला असला तर मात्र पतीच्याच घरी सुतक असते, पित्याकडे सुतक नाही. गर्भपात जर 6 महिन्यात होईल तर ते जेवढे महिने झाले असतील तेवढ्या दिवसांनी गर्भवती शुद्ध होते. जर महिन्यानंतरच्या गर्भपाताच्या बाबतीत ज्याच्या जातीकरता सांगितलेले नियम लागू होतात. इतर सपिंडी लोकांनी फक्त स्नान करावे. शास्त्राचा असाही एक निर्णय आहे की कलियुगामध्ये सर्वच वर्णासाठी सुतक याचा काळ 10 दिवसाचा आहे. कलियुगात सर्वांसाठी 10 दिवस आहे. मृत्यूचे सुतक असताना आशीर्वाद देणे, घेणे, देवपूजा, अतिथीचे स्वागत, पलंगावर झोपणे, तसेच सुतकरहित व्यक्तीला स्पर्श करणे या गोष्टी करू नये. ज्यांच्या घरी गेलेले त्या व्यक्तीने येते जाते असं म्हणायचं नाही. ते लोक आले म्हणून स्वागताला उभं राहायचं नाही, देवपूजा नाही करायची. याशिवाय संध्याकर्म, दान धर्म, होम हवन, स्वाध्याय, पितृतर्पण, ब्राह्मण जेवतण हे वैतवैकल्य केली मुळीच करू नये. पण ब्राह्मणाला शिदा दिला तर चालतो. नित्य नैमित्तिक कर्मे जर सुतकात केली तर पूर्वी केलेले सर्व कर्म निष्फळ होते. पण तुम्ही अंतरात्म्यामध्ये भगवंताचं नाम घेऊ शकता. व्रतधारक, मंत्र जापक, अग्निहोत्र, ब्राह्मण, ब्रह्मनिष्ठ, संन्यासी, योगी, राजा यांचा सुतकाचा दोष कधीच नाही. मनुस्मृतीमध्ये म्हणून असे सांगितले आहे की विवाह, उत्सव आणि यज्ञप्रसंगाच्या वेळी मृत्यू सुतक आले तर पूर्वीचे शिजवलेले अन्न खाल्ले जाऊ शकेल. जर अन्न शिजून ठेवलंय आणि सुतक पडलं तर ते अन्न खाल्लेलं चालतं, पण नंतर शिजवलेलं खायचं नाही. अगोदरचं शिजवलेलं खायचं, नंतर शिजवायचं नाही. सुतकी कुटुंबातील शिजवलेले अन्न जर सुतक ठाऊक नसताना खाण्यात आले तर खाण्यास दोष लागत नाही. परंतु गायत्री मंत्र जपला तर तो दोष जातो. जो ते अन्न देतो त्याला दोष लागतो. असे अन्न देणारा दाता आणि कळून सावरून जे भोजन करणारे ते सर्वजण दोषी होतात. म्हणून सुतक दोष जाण्याकरिता पित्याचे सपिंडन करावे. तेव्हाच तो प्रेत योनी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हा सर्व विधी केल्यानंतरच त्या प्रेत योनीतून सुटका होऊन तो पितृगणांसोबत पितृपंक्तीमध्ये बसतो. तत्वज्ञानी मुनीचा असा निर्णय आहे की 12व्या दिवशी 3 पंधरवड्यांनी किंवा 3 पंधरवड्यांनी 6 महिन्यांनी अगर वर्ष पुरे झाल्यावर सपिंडन करता येते. म्हणजे ते 6 मासे वाहून टाकतो ना आपण म्हणतो ते. गरुड 4ही वर्णाकरता मी मात्र असे म्हणतो की हा विधी 12व्या दिवशीच करावा. त्याची कारणे असे होते की कलियुगात धर्मभावना अस्थिर झालेली आहे. म्हणजे लोक धर्म मानतच नाही ना. वय निघून जात असते व पुत्राच्या आयुष्याचा तरी भरोसा कुठे. म्हणून 12व्या दिवशीच सपिंडन करणे उत्तम. घरात मृत्यू झाला असताना मुंज, यज्ञयाग, सणवार, व्रताची सांगता, लग्न अशा गोष्टी करता येत नाही. म्हणून
ते 6 आमाशे ओढून टाकतात. भिक्षू अन्न घेऊ शकत नाही, अतिथी जेवू शकत नाही आणि नित्य नैवेद्य करणे बंद ठेवावी लागतात. अशा प्रकारे कर्मलोप होऊन त्या घराला दोष लागतो. एवढ्या करता पुढे अग्निहोत्र असो वा 12व्या दिवशी जरूर सपिंडीचा विधी झाला पाहिजे. सर्व तीर्थयात्रांचे, सर्व यज्ञाचे जे फळ आहे एवढे सर्व फळ 12व्या दिवशी सपिंडीसाठी मिळते. त्यामुळे पुत्राने स्नान करून मृत्यू जिथे झाला ती जागा गाईच्या शेणाने सारवावी आणि शास्त्रोक्त विधीपूर्वक पिंडदान करावे. ती अशी विश्वदेवाची पूजा सर्वप्रथम षडोपचारे करावी. नंतर अधोगतीमध्ये असलेल्या पितरांसाठी जमिनीवर विकिरान्न शिपडून आचमन करावे. त्या उपरांत वसुरूपी, आदित्यरूपी व रुद्ररूपी पितामह व पितरांना क्रमानुसार 3 पिंड अर्पण करावे. 4था पिंड मृत जीवाला देवा. नंतर गंध, चंदन, तुळशीपत्रे, धूप, निरंजन, सुगार जेवण, मुखवास, वस्त्र आणि दक्षिणा या उपचारांनी पूजा करावी. मग एक सोन्याची सळई देऊन तिने 4थ्या पिंडाचे 3 भाग करावे. अगोदरच्या 3 पिंडात एक भाग वेगवेगळा मिसळावा. तथापि हे गरुडा, माझे असे म्हणणे आहे की आईचा पिंड आजीच्या पिंडात व पित्याचा पिंड आजोबाच्या पिंडात मिसळून मग तो सपिंडी करावी. वडिलांचा मृत्यू होऊन आजोबा हयात असतील तर पंजोबा, खापर पंजोबा अशा तिघांची नावे पिंड मिसळून द्यावे. जर आई निधन पावली आणि आजी जिवंत असली तर त्या प्रसंगी अशीच सपिंडी करावी. किंवा आजोबा हयात असतील तर पित्याचा पिंड माझ्या पिंडात व आजी जिवंत असली तर मृत आईचा पिंड महालक्ष्मीच्या पिंडात मिसळावा असं म्हणायचंय. मृत स्त्री जर निपुत्रिक असली तर नवऱ्याने तिचे सपिंडीकरण तिच्या मृत सासूच्या पिंडासोबत करावे. स्त्रीचे सपिंडीकरण तिची पती, सासरा व आजे सासरा यांच्याशी करण्याची रीत कुठे कुठे आहे, पण ही गरुडा मला ती योग्य वाटत नाही. गरुडा आणखी एक सांगतो, जर नवरा बायको या दोघांचीही दहन एकाच चितेवर झाले असेल तर त्याच्या पिंडाचे 3 भाग करावे आणि मध्ये एक गवताची काडी ठेवून सासरा वगैरेच्या पिंडासोबत तो द्यायचा आहे. एकाच वेळेस दोघं गेले तर. प्रथम एकाच पुत्राने सपिंडीकरण करून मग सतीची अर्थात मातेच्या सपिंडीचा विधी करावा. जी प्रतिवर्ता नवऱ्याच्या पश्चात 10 दिवसात सती गेली असली तर शय्यादान करावे, पतीच्या विधी सोबत करावे. हे पक्षीराज गरुडा, अगोदर सपिंडी नंतरच पितृतर्पण करावे. तेव्हा वेद मंत्रांना स्वाधाकार म्हणावा. म्हणून पितृलोकांसाठी स्वधा महत्वाची आहे. आपण यज्ञामध्ये देवांना स्वाहा म्हणतो. स्वाहा म्हणजे ही देवी आहे, ती नेऊन पूज करते आणि स्वधा ही पितृलोकांची देवी आहे, तिथं स्वधा म्हणतात. आणि स्वाहा देवांसाठी आणि स्वधा ही पितृलोकांसाठी. एवढे झाल्यानंतर मग अतिथीला भोजन द्यावे. जो कोणी पितृदेवतांना, पितृलोकाला जर प्रसन्न करू इच्छित असेल तर त्याने दक्षिणेकडे तोंड करून स्वधा मातेचा जय, स्वधा मातेचा जय, स्वधा मातेचा जय असं 3 वेळा म्हणायचे. जर तुम्हाला पितृलोक प्रसन्न करायचं असेल तर दक्षिणेला तोंड करून स्वधा माते की जय असं 3दा म्हणायचंय. कारण स्वधा ही सर्व पितृलोकांमध्ये नेऊन देण्याचं कार्य करत असते. हतकार, मग हतकार करावा. पितृ, मुनी, देव, दानव हे तृप्त होतात जर तुम्ही स्वधा मातेचा जय जयकार केला तर. भिक्षा एका घासा एवढी असते, 4 घासा एवढे पुष्कळ असते व 4 पुष्कर म्हणजे 1 हतकार असे प्रमाण आहे. सपिंडीचा विधी करतेवेळी चंदन अक्षतांनी ब्राह्मणाची पाद्यपूजा करावी. पितरांना कायम तृप्ती मिळावी म्हणून त्यांना दान देत राहा आणि शक्य नसल्यास दक्षिणेकडे मुख करून पाण्यामध्ये तीळ टाकून स्वधा माते की जय असा म्हणून पाणी टाकून द्यायचंय. दक्षिणेकडे स्वधा मातेचा जय. काय नाव आहे? स्वधा. स्वधा, स्वधा माते की जय. आणि देवांसाठी कोण? स्वाहा.
नंतर जो प्रमुख आचार्य असेल त्याला वर्षभर पुरेल एवढा श्रीधा तुम्ही देत जा, नाही दिला तर दर महिन्याला द्या. सोने चांदी, गाय घोडा, हत्ती रथ, जमीन हे शक्यतो दान द्या. त्यानंतर स्वस्ती वाचन करावे. मग विनायक, देवी, नवग्रह यांची कुंकू अक्षदा नैवेद्य अर्पण करून पूजा करावी. म्हणजेच आपण ते म्हणतो ना चांद्याव्या दिवशी करतो ती. नंतर आचार्यांनी त्या क्रिया करणाऱ्यावर मंत्रोच्चार पूर्वक अभिषेक करावा. त्यांच्या मनगटावर रक्षा सूत्र बांधावे. आशीर्वादाच्या मंत्राने अक्षदा मंत्रून त्याला द्याव्यात. त्यानंतर 12 ब्राह्मणांना पक्वानाचे भोजन दक्षिणेसह झाले द्यावे. नाही तसे झाले तर एका ब्राह्मणाला तरी भोजन द्या. तसेच अन्न व पाण्याने भरलेला 12 घडे द्यावे. एवढे झाले की शेवटचा विधी असा की क्रियाकर्म करणारा ब्राह्मण असला तर जलस्पर्श करावा, क्षत्रिय असला तर शस्त्राला स्पर्श करावा, वैश्य असला तर चापकाला आणि दुडक्याला आणि सोट्याला स्पर्श करावा. पूर्णपणे शुद्ध होतात. एवढे सर्व विधी आपण आटोपले की नेसलेली वस्त्रे टाकून द्यावीत व नवीन पांढरे वस्त्र नेसून सह्यादान करावे आणि महादेवाला नमस्कार करावा. नमः शिवाय. पार्वती वल्लभ नमः शिवाय. इंद्रासहित सर्व देव शय्यादानाचा गौरव करतात. जर तुम्ही दान धर्म केला तर इंद्र राजासहित सर्व जण त्याचा देणाऱ्या व्यक्तीचा गौरव करतात. त्यामुळे शक्यतो जिवंतपणी शय्यादान करा आणि मृत्यूनंतर जर कोणासाठी करता आलं तर ते अधिकच उत्तम आहे. पण तसे जर जमले नाही तर मृत्यूनंतर अवश्य केले पाहिजे. उत्तम जातीच्या लाकडाचा पलंग करा. त्यानंतर नक्षीकाम रंगकाम केलेला पॉलिश केलेला असा पलंग तुम्ही दान द्या. तो पलंग सजवून द्या. हंसासारखा शुभ्र धवल पलंग पोष असावा. उषा गिरद्या वगैरे असून म्हणजे जसं आपण झोपतो तसं सगळं तुम्ही दान करा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जर एखादी स्त्री सुवासीन गेलेली असेल तर तिचे पूर्ण सौभाग्य अलंकारासहित तिला दान द्यायचंय. पण ती ब्राह्मण स्त्रीला द्यायचंय. ब्राह्मण स्त्रीला ती दान द्यायचंय. मंत्रार्थ हे आणि म्हणायचं काय, हे श्रीकृष्णा, जशी क्षीरसागरा तुझी सर्व शय्या आहे तशी ही माझी शय्या जन्मजन्मांतरपर्यंत कधीही रिकामू नसू दे. नंतर हातातील फुले ब्राह्मणावर व विष्णू प्रीतीवर व्हावी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणत राहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते
वासुदेवाय. जर तुम्हाला ब्राह्मणाला दान द्यायचं असेल तर ते सत्पात्री ब्राह्मणालाच तुम्ही दान द्यायचंय. जर त्या ब्राह्मणाने ती दिलेल्या वस्तू जर नंतर विकून खाल्ल्या तर त्याचं पाप आपल्याला लागतं. म्हणून योग्य असणाऱ्या सत्पत्री ब्राह्मणालाच तुम्ही ते दान द्यायचे, जेणेकरून तुमच्या वाट्याला ते पाप येणार नाही. सत्पात्री ब्राह्मणाला दिलेलं दान हे योग्य पितृसाठी योग्य ठरत असतं. सत्पात्री मनवांचित फळ प्राप्त करतो, शिवाय पित्यासह जिवंत असे तो तसेच परलोकातही सुखी होतो. तो मरणांती यमपुरीत सुखाने जातो व नंतर इंद्रलोकातही जातो. या बाबतीत शंका धरू नये. त्याला उत्तम अशा विमानात बसून सेवा करीत अप्सरा स्वर्गात घेऊन जातात. दान दिलेल्या व्यक्तीला स्वर्गात घेऊन जातात. तिथे ते महाप्रलय होईपर्यंत आनंदाने राहतो. सर्व प्रकारच्या तिथीला दिवशी त्या तीर्थामध्ये स्नान करून दान धर्म करण्यामुळे जेवढे पुण्यफळ मिळते त्याहून जास्त फळ हे त्या व्यक्तीला मिळत असते. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. आता त्यांनी सांगितलंय की दान देताना काठी, तांब्याचे ताम्हण, सिदा, जेवण, तूप, जानवे असे 6 दाणे आणखी दिली की जास्त चांगलं असतं. पददाने ही जास्त महत्वाची. जेवढी ज्याची आर्थिक कुवत असेल त्यांनी ही दानं दिली पाहिजे. ती 12व्या दिवशी 13 ब्राह्मणांना द्यावी. अशी ही पददाने दिली तर धार्मिक माणूस सद्गतीला जातोच, परंतु जो यमाच्याकडे नेला जात असतो त्याची वाटचाल सुद्धा सुयसाह्य होते. म्हणून घरातील लोकांनी दान धर्म करणे आवश्यक आहे. त्या वाटेवर अति प्रचंड अशी जीवाला भाजून काढणारी उष्णता पसरलेली असते. छत्रदानामुळे त्याच्या डोक्यावर थंडगार अशी सावली आपोआप धरली जाते. तो मार्ग खाचखळग्यांचा काट्याकुट्याने भरलेला असेल तर जर तुम्ही पादत्राणे दान केली तर त्यांना घोड्यावर बसून नेले जाते. वाटेत कडाकीची थंडी, ऊन असेल, वादळ असेल तर वस्त्रदानामुळे त्याला जो गेलेला आत्मा असतो त्याला सुखाने प्रवास होतो. अंगठ्याच्या दानाचा प्रभाव असा आहे की अंगठीच्या दानाचा असा प्रभाव आहे की क्रूर, विक्राळ, काळ्या तांबड्या रंगाची यमदूत अजिबात त्रास देत नाही. जर अंगठी दान केली तर त्या मार्गावर फार ऊन असून पाणी देत नाही. साधी एक वाऱ्याची झुळूक सुद्धा त्या रस्त्याला येत नाही. पण पाण्याने भरलेला जर कमंडलू दान दिला तर त्या प्रेतात्म्याला रस्त्यामध्ये कासावीस झालेला असेल तर यमदूत पटकन त्याला पाणी देतात. तर पाणी भरून गाडा दिला ब्राह्मणाला तर अशा त्या जलाने भरलेला पात्र दान केल्याची पुण्य हजारो पानपोया उघडण्या एवढे असतं. आसन व भोजन यांचे दान ब्राह्मणास दिल्याने त्या जीवाला रस्त्यात जागोजागी सुग्रास भोजन प्राप्त होते. म्हणून सपिंडी करताना उदार हाताने दान द्यावीत. त्याचप्रमाणे ब्राह्मणांना आणि सर्व यातीच्या लोकांना जीव घालून तृप्त करावे. नंतर सुद्धा मय्यताच्या वर्ष श्राद्धापर्यंत दरमहा पिंडदान व पाण्याने भरलेला घडा दिला पाहिजे. गरुडा शुभ कार्य अथवा इतर अनुष्ठान पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही असा सर्वसाधारण शास्त्र नियम आहे. परंतु हा नियम प्रेत कार्यास लागू नये. प्रेताच्या अक्षय तृप्तीसाठी पिंडदान हे वारंवार करता येते. आता ज्याचे निधन विशिष्ट तिथी झाले असेल त्याच्या मासिक, वार्षिक आणि पाक्षिक श्रद्धाविषयी मी तुला सविस्तर खुलासा सांगतो. पौर्णिमेच्या दिवशी जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर श्राद्धाकरिता रिक्ता तिथी चतुर्थी घ्यावी आणि चतुर्थीचा मृत्यू झाला असेल तर रिक्ता नवमी घ्यावी. नवमीचा जर मृत्यू झाला असेल तर चतुर्दशी घ्यावी. अशा दिवशी 20व्या दिवशी पाक्षिक श्राद्ध करावे. जर एकाच महिन्यात 2 सूर्यसंक्रांती म्हणजे अमावस्या येत असतील
तर दोन्ही महिन्याचे मासिक श्राद्ध पुढच्या मासात करावे. ज्यावेळी एकाच महिन्यात 2 महिने येतात अशा वेळी जो मूळचा शुद्ध पंधरवाडा, जी मूळची शुद्ध तिथी असेल ती स्वीकारावी. अशा प्रकारे जेव्हा दोन्ही मासिक श्राद्धे एकाच अर्थात अधिक महिन्यात येतात तेव्हा श्राद्ध तिथीला दुपारपूर्वी प्रथम मासिक श्राद्ध आणि उत्तरार्धात दुसरे मासिक श्राद्ध करावे. ही गोष्ट विद्वानांनी लक्षात ठेवावी. श्री कृष्ण गोविंद. श्रीराम जय राम जय जय राम. हे गरुडा अधिक महिन्यात जर वर्षश्राद्ध येत असेल किंवा मासिक श्राद्ध प्रथम वार्षिक श्राद्ध येत असेल तर निधनाला वर्ष पूर्ण होण्याआधी जर अधिक मास येत असेल तर पहिले वर्ष श्राद्ध 13व्या महिन्यात करायचे. अधिक महिना येत असेल तर 13व्या महिन्यात. मात्र त्यावेळी पिंडदान करू नये. असे पिंडदान संक्रांतीयुक्त महिन्यातील श्राद्धात करावे. अशा तऱ्हेने पहिले वर्ष श्राद्ध अधिक महिन्यात व पुढच्या अर्थात 13व्या मासामध्ये करावे लागेल. अशा प्रकारे वर्ष पूर्ण झाले की वार्षिक श्राद्ध करावे. ब्राह्मण भोजन घालावे. अशा तऱ्हेने मृत्यूला 1 वर्ष पूर्ण झाले की वार्षिक श्राद्ध आणि त्रिपिंडी करावी. एकोदिष्ट श्राद्ध करू नये. केल्यास पितृघाती ठरतो. प्रथम वर्ष श्राद्ध होण्या अगोदर पुत्राने तीर्थश्राद्ध, गया श्राद्ध, गजछाया योगीतील श्राद्ध करू नये. वर्ष झाल्याशिवाय पिंडदान करता येत नाही. तसेच ग्रहण युग यातील पितृकार्य सुद्धा करू नये. जर पितृभक्त पुत्राला गया श्राद्ध करावे असे वाटत असेल तर पहिल्या वार्षिक श्राद्धानंतरच करावे. गया श्राद्ध केल्याने सर्वच्या सर्व पितरांना भवसागरातून मुक्ती मिळते. तेव्हा ते गदाधारी विष्णूच्या कृपेने परमोच्च अशा गतीत जातात. जो श्री नर्मदा तटावर पिंडदान पितृतर्पण करतो त्याच्या पितृलोकांना मोक्ष प्राप्ती होते. तुळशीच्या मंजिरांनी विष्णुपदाचे पूजन करावे आणि फलगूत वगैरे तिथावर पिंडदान करावे. गया श्राद्धामध्ये जो शमीच्या पानाच्या आकाराची पिंड देईल त्या पिंडदानामुळे त्याचे 7 गोत्रे एकूण 101 पिढ्यातील सर्व स्त्री पुरुष उद्धार करून जातात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 अशा प्रकारे कुळातील कुणी एकाने जरी तीर्थस्थानावर जाऊन जर पिंडदान केलं तर त्या पितृलोकातील पितृ हे धन्य होतात आणि त्या जो पितृ श्राद्ध करतो, जो पिंडदान करतो त्याचाही जन्म धन्य होतो. शिवाय सर्व पितरांना संतोष झाल्यामुळे त्या व्यक्तीला ते आशीर्वाद देतात. हे पक्षीराजा फार पुरातन काळी मनूचा मुलगा इक्ष्वाकू याला दिव्य पितरांनी अशी गाथा कलाप नावाच्या बागेत कथन केली. देवांनी सुद्धा ती ऐकली होती. ते पितर म्हणाले की आमच्याही कुळामध्ये अशी सन्मार्गचारी पुत्र उत्पन्न होतील का. म्हणजे रामाच्या वंशातले राम जेव्हा जन्माला आले त्यावेळेस त्यांच्या वंशातले लोक म्हणत होते की आम्ही धन्य झालो की आमच्या कुळामध्ये राम जन्माला आले, आमचा अख्खा पितृलोक उद्धारून गेला. तेव्हा बाकीचे लोक म्हणत होते पितृलोक आमच्या कुळात पण असं होईल का की जे पुढे गयेवर जाऊन आमच्यासाठी श्राद्धपूर्वक पिंडदान करतील. रामाने केलं होतं ना, तसं आमचे पण कोणी करतील का. तेव्हा देवानी होकार दिला होता. रामाने तिथं आपल्या वडिलांसाठी पिंडदान केलं म्हणून बाकीच्यांची सोय झाली. नाही तर राम जन्माला आले असते तर नसते तर आपली सोय झाली नसती. त्यांनी सांगितलं राम तिथं जन्माला आले म्हणून त्या वंशातील लोकांची सुटका झाली, मग आमचं कसे होणार. तेव्हा त्यांनी सांगितलं देवानी
आता इथून पुढे सर्वांच्या ह्याच्यामध्ये हे श्राद्ध होणार. गरुडा, पित्याला परलोकाची प्राप्ती व्हावी म्हणून जो पुत्र क्रियाकर्म करतो तो इथेही सुखी होतो आणि कौशिकाच्या पुत्राप्रमाणे मोक्षाला पण जातो. पण रामाने सुद्धा ती पिंडदान केले तरी पण त्याच्या पित्याला एक क्षणभर सुद्धा तिथे पितृलोकामध्ये थांबण्याची वेळ आली नाही. पण जनक राजाला आली. जनक राजाला 1 मिनिट यमदूताच्या तिथं थांबण्याची वेळ आलेली. का आलेली आहे तर ते रामायणामध्ये उल्लेख आहे त्याचा, की तो ज्यावेळी शिकारीला जात असतो तेव्हा शिकारीला जाताना वाटेमध्ये अनेक गायी राहतात, त्या चरत असतात, त्यांच्या मुखातून घास सुटत असतो आणि त्यांची जीवाची तळतळ होती. म्हणून ते पाप त्याच्या पदरी असतं, म्हणून तो यम लोकामध्ये जातो. तिथं गेल्यानंतर त्यांचे पित्र सुखावतात की हा आला ना, आम्हाला अचानक शांती वाटायला लागली. मग त्यांनी विचारलं, तेवढ्यात यमदूत येता आणि सांगता की एक क्षणभर तुम्हाला इथे राहण्याची वेळ आलेली. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. त्यांनी सांगितलं की इथे राहण्याची तुम्हाला वेळ का आली तर गायीचा मुखातला घास सुटलेला आहे, ते पाप तुमच्या पदरी होतं म्हणून तुम्हाला क्षणभर इथे यावं लागलं. मग त्यांनी सांगितलं आता ते पाप संपलं, तुम्ही निघा. मग ते तिथले पितृलोक रडायला लागले की तू आल्यामुळे आम्हाला सुख मिळालं, आता तू गेल्यावर आम्हाला परत दुःख होणार. मग त्यांनी जनक राजांनी त्यांच्या वाट्याचं थोडंसं पुण्य त्यांना अर्पण केलं आणि मग तिथून तो रवाना झालेला आहे. तसंही गरुडा, पित्याला परलोकाची जर प्राप्ती व्हावी म्हणून वरीलप्रमाणे हे सर्व क्रियाकर्म केले पाहिजे. आणि ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्यांनी भगवंताचं नामस्मरण सदैव केलं पाहिजे. अरे पक्षीश्रेष्ठा, भरद्वाज ऋषींच्या पुत्रांनी गायींचा वध केला होता, त्यामुळे अनेक जन्म भोगून नंतर ते सगळे पितरांच्या कृपा प्रसादानेच मुक्त झाले. परंतु जो माझं नामस्मरण करतो त्याला क्षणोक्षणी मी मोक्ष प्रदान करत असतो. ते 7 जण प्रथम दशार्ण दिशात 7 पारधी म्हणून जन्मले, नंतर 7 हरिणी रूपाने कालिंजर पर्वतावर जन्मले, त्यानंतर शरब्दीन द्वीपात चक्रवाक पक्षी मानस सरोवरात राजवंश झाले, नंतर कुरुक्षेत्रात ते ब्राह्मण वेद उपासक झाले, शेवटी पितरांची भक्ती करूनच ते मोक्ष प्राप्त झाले. पितरांची भक्ती करणे हे सर्वात उत्तम आहे. म्हणून काही न जमल्यास दक्षिण दिशेला स्वधा मातेची पूजा केली तरी पितृलोक प्रसन्न होत असतो. त्यासाठी वाटेल तो प्रयत्न करून मानवाने पितृभक्तीच केली पाहिजे. जिवंतपणी तसेच मेल्यानंतर जर सुखी व्हायचे असेल तर पितृभक्ती केल्याने होईल. गरुडा, मी संपूर्ण आर्धोदैहिक विधी बारीक सारीक तपशिलासारखे तुला सांगितले, त्याचे तू अनुकरण करणे हे पुत्रदायक आणि पुण्यदायक आणि पितरांना मोक्ष देणारे आहे. जर निर्धन असल्यामुळे जर कोणी दान धर्म करू शकत नसेल तर त्याने माझे नामस्मरण केले तरी त्याची त्या पातकापासून मुक्ती होते. हे सर्व मी सांगितलेले विधी, श्राद्धे व दाने जो करतो आणि गरुड पुराण ऐकतो अशा माणसाला कोणती फळे मिळतात ती ऐक. पित्याच्या कृपेने त्याला पुत्र होतो, आजोबांच्या प्रसादाने गायी वगैरे पशु संपत्ती मिळते. त्याचप्रमाणे ज्याच्या घरामध्ये मृत्यूनंतर गरुड पुराण वाचल्या जाते त्या घरामध्ये माझा कायम आशीर्वाद असतो आणि मी तिथं तटस्थ उभा असतो. तुम्ही बघितलं ना, त्यांची पावलं निघाले ना, मग तिथं मी तटस्थ उभा आहे, त्यांची पुण्य म्हणून आज गरुड पुराण इथं होतंय. तृप्त झाल्यामुळे आजोबांसह सर्व पितर आम्हा धन धान्य अपार तिथं देतात, म्हणून तो मृत आत्माही तिथे सदैव उभा असतो. शिवाय इतर सर्व मनोकामना त्याच्या पूर्ण होतात, म्हणून तो तिथे सदैव आशीर्वाद तिथे उभा असतो.
त्यानंतर सर्व पितर धर्ममार्गावरून धर्मराजाच्या भवनात जाऊन दाखल होतात. तिथे ते धर्माच्या दरबारात सन्मानपूर्वक आदरणीय असे स्थान प्राप्त करतात. म्हणजे जो तिथं आशीर्वाद रूपाने उभा असतो तिथे धर्मराजाच्या दरबारात त्याला सन्मान केला जातो. एवढे वर्णन करून नैमिषारण्यात सूत ऋषी म्हणाले, अहो मुनिजनो, सर्व विष्णूकडून गरुडाने ऐकले आणि आपल्याला ते सांगितले. तो गरुड पक्षी धन्य आहे ज्याने मानवाच्या कल्याणासाठी भगवंताला पक्षी असूनही प्रश्न विचारून मनुष्याचा उद्धार केला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम